हा जो विषय आहे प्रार्थनेच्या उत्तराची रहस्य, प्रार्थनेच्या उत्तराची रहस्य म्हणजे प्रार्थनेचं उत्तर कसं मिळायला पाहिजे ना, ते एक रहस्य आहे. आणि ज्याला ते रहस्य कळालं ना, तो व्यक्ती त्याच्या प्रार्थना सतत आणि सतत ऐकल्या जाणाऱ्या प्रार्थना असतात. बऱ्याच लोकांची कुरकुर आहे, आम्ही प्रार्थना करतो आणि देव आम्हाला उत्तर देत नाही. मग कशी प्रार्थना केली पाहिजे, काहीतरी आम्हाला सांगा, काहीतरी गुप्त मार्ग आम्हाला सांगा की जेणेकरून प्रार्थनेची उत्तरं आम्हाला मिळतील. आणि एकदा का प्रार्थनेच्या उत्तराची सवय तुम्हाला लागली ना, मग तुमचा विश्वास पण वाढला जातो. हालेलुया. प्रार्थना तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती करतो, मग तो दारू पिणारा असो, रात्री झोपताना करणारच आहे, जेवताना तो करणार. मी पाहिलेलं आहे, सगळं पाप करतील पण प्रार्थना करतील. मग त्यांची प्रार्थना देव ऐकतो का? काही लोक नीतिमान आहेत, चांगले लोक आहेत, पापापासून अलिप्त राहतात, दूर राहतात, पण त्यांनी केलेल्या प्रार्थना पण ऐकत नाही. मग प्रॉब्लेम काय? देवामध्ये प्रॉब्लेम आहे का? म्हणून तर बायबलची आम्हाला गरज आहे. हे एक जे पुस्तक आहे ना, या पुस्तकामध्ये सगळं साचा ठरलेला आहे आणि त्याच्यासाठी ते आम्हाला शिकणं गरजेचं आहे. एकदा बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. बंधमुक्त करण्यासाठी, बंधमुक्त होण्यासाठी आम्हाला वचनानुसार आमच्या प्रार्थना तयार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहोत, प्रार्थनेच्या उत्तराचं पहिलं रहस्य. कसं, कोणतं रहस्य की तुमची प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल? मला वाटतं आजपासून जर तुम्ही अशा पद्धतीनं प्रार्थना करताना काही गोष्टी तुमच्या लक्षामध्ये तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाहीत. कोणतं रहस्य? पहिलंच रहस्य, याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 5 वचन. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि त्याचं 5 वचन. जर तुम्ही तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावं, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पहिलीच गोष्ट तो याच्यामध्ये काय, अहो जवळजवळ याच्यामध्ये 7 प्रमुख प्रकारची रहस्य आहेत एका वचनामध्ये. एक वचन आहे पण या वचनामध्ये जवळजवळ 7 रहस्य लपलेली आहेत. बायबल सांगतं पहिली गोष्ट, पहिलं जे तत्व आहे किंवा पहिलं प्रार्थनेचं प्रिन्सिपल काय, आणि ते प्रिन्सिपल म्हणजे शुद्धीवर येणं आवश्यक आहे. आम्ही प्रार्थना करतो पण बेशुद्ध प्रार्थना करत आहोत, शुद्धच नाही आमच्याकडं. मग काय तुम्हाला कशा संबंधानं शुद्धीवर यायला पाहिजे? एक व्यक्ती दारू पिल्यानंतर ना, त्याच्या समोर कोण पण येईल त्याला शिव्या देतो, त्याची नशा उतरल्यावर सकाळी तो व्यक्ती त्याच्याकडे जातो. तो म्हटला रात्री तुम्हाला असं म्हटलं होता. मी तुला असं म्हटलं होतं. व्यक्ती तोच आहे, समोर पण रात्रीचाच व्यक्ती, बोलणारा पण तो व्यक्ती आहे. पण तो काय म्हणतो माहिती का, अरे मी तुला रात्री ओळखलंच नाही, मी शुद्धीवर नव्हतो. म्हणजे कुठंतरी मिस्टेक झाली, कुठंतरी गफलत झालेली आहे, कुठंतरी चूक घडलेली आहे. तसं प्रार्थना करताना सुद्धा आम्हाला शुद्धीवरती यायला पाहिजे. काय गफलत होती माहिती का? प्रार्थना करताना हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, परमेश्वर हा आमचा पिता आहे हे ओळखलं पाहिजे. आणि मग पिता आहे हे ज्याला ओळखलं ना, ज्यानं ओळखलं, येशू ख्रिस्त सुद्धा प्रार्थना करण्याच्या अगोदर काय म्हणतो माहिती का, हे बापा तू माझं नेहमीच ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो. त्याला माहिती आहे तो त्याचा बाप आहे. आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना काय, हे आमच्या स्वर्गातील बापा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. मग कित्येक लोकांना प्रार्थना करताना नातेसंबंध त्यांनी देवच ठेवलेला आहे, ते देवच आहे. हो पण तो देव असला तरी आमचा बाप आहे ना. मग तो आमचा बाप आहे तर बापाकडे जाताना काही गोष्टी तुमच्या ध्यानामध्ये यायला पाहिजेत. उधळ्या पुत्राच्या डोक्यामध्ये आणि ती गोष्ट आली, माझ्या बापाच्या घरी
भाकरीची रेलचेल आहे तो शुद्धीवर आला असं लिहिलेलं आहे. तो शुद्धीवर आला, उदया पुत्र शुद्धीवरती आला. आणि शुद्धीवर नसताना शास्त्र सांगतं तो डुकराच्या शेंगा खात होता, डुकर राखत होता. त्याला असं वाटलं की माझ्या बापाची संपत्ती, माझा वाटा मी घेतला, माझ्या बापानं मला घराबाहेर काढलं आणि आता माझा बाप मला परत घरात घेईल का नाही सांगता येत नाही. पण त्याला हे कळालं नाही की माझ्या बापाकडं बापाचं हृदय आहे. बापाचं हृदय लेकरांसाठी वेगळं असतं. किती लेकरं चुकली ना तरी त्या लेकरांना प्रेमाळनं जवळ करणारं विशाल अंतकरण त्याच्याकडे असतं. आमेन. उधळा पुत्र शुद्धीवर आला. त्याला कळलं माझ्या बापाच्या घरी भाकरीची रेलचेल आहे. काय शुद्धीवरती आलं पाहिजे माहिती का? माझ्या बापाकडे देण्यासाठी विपुलता आहे. हालेलुया. त्याला कळालं ना बापाकडे सगळं आहे, भरपूर आहे. तो बापाकडे मागताना त्याची मर्यादा ठेवून मागत नाही प्रियानो, लिमिट्स ठेवून मागत नाही. कधी आम्हाला प्रश्न पडतो काय मागावं देवाकडं, देईल का देव? प्रार्थना करतो पण आम्ही पाहतो की त्या प्रार्थनेला मर्यादा, म्हणजे तुम्ही देवाला मर्यादा घालत आहात. हा तुमचा बाप गरीब असला तर गरीब पद्धतीने मागा, तुमच्या बापाच्या लायकीप्रमाणे तुम्हाला मागितलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करत आहात तो तुमचा बाप आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? जर कोणी मुलानं आपल्या बापाकडे भाकर मागितली तर तो धोंडा देणार नाही, मासा मागितला तर साप देणार नाही, पवित्र आत्मा मागितला तर किती विशेष प्रकारे देईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतो माहिती का? जर तुम्ही एवढं वाईट असून तुमच्या मुलाला चांगल्या देणग्या देणं तुम्हाला समजतं, मग मी तर स्वर्गातला बाप. हालेलुया. तो ऑलरेडी चांगलाच आहे. आमेन. सिक्रेट काय? ज्याला कळालं देव माझा बाप आहे तो व्यक्ती मागताना कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये ठेवत. हालेलुया. संकोच नाही ठेवायचा. आमेन. म्हणून तर आम्ही पाहतो अब्राम प्रभूवर चालत असताना तो त्याला म्हटला, देव त्याला म्हटला मी सांगतो तिकडे तू जायला सुरुवात कर, सोड तुझं गणगोत नातेवाईक देश सोड, मी वचनदत्त देशामध्ये तुला घेऊन चाललेलो आहे. अब्रामानं सगळं सोडलं आणि निघाला प्रभूच्या मागे. बायबल सांगतं जाता जाता देवानं त्याला भरपूर समृद्ध केलं. नीट आहे का? बाप मी सांगत आहे, बाप कसा असतो ते शुद्धीवर कशा संबंधानं यायचं माहिती का? देव आमचा बाप आहे. नुसतं देव बाप्पा प्रार्थनेमध्ये नुसतं म्हणू नका. ते नाते संबंध देवाबरोबर तयार करा, बापाचं आणि लेकराचं. हालेलुया. आणि बापाचं आणि लेकराचं नाते संबंध तयार झालं ना, तो मुलगा बापाला सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि बाप पण मुलाला सगळ्या गोष्टी शेअर करतो. हालेलुया. कसं सांगावं? किती सांगण्यासारखं आहे पवित्र शास्त्रामध्ये. एकदा बाप जर कळाला ना, एकदम तुम्हाला प्रार्थना करण्याला सुद्धा कुठल्या प्रकारचं भीती वाटणार नाही. अगदी जशी, बरेच लोक मला फोन करून कशी प्रार्थना करायची आम्हाला समजावून सांगा. आता काय समजावून सांगू तुम्हाला? लिहून देऊ प्रार्थना? बापा सांगती मुलगा बोलतो तसंच बोलायचं. आमेन. घरी मुलगा आल्यावर बापाशी कशी चर्चा करतो, प्रार्थनेमध्ये तशीच चर्चा करावी लागते. येशू ख्रिस्ताची प्रार्थना कशी आहे? हे बापा तू माझं नेहमीच ऐकतो, मी तुझे आभार मानतो. किती सुंदर प्रार्थना. शिष्य म्हणले कशी प्रार्थना करायची? हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याच्यामध्ये काय त्यांनी वेगळा सिद्धांत मांडला? बापाशी बोलताना कुठल्या प्रकारची आडी त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. अब्राम सुद्धा या बापाला, या देवाला आपला बाप म्हणून त्याच्या बरोबर चालू लागलेला आहे. आणि देवानं त्याला समृद्ध केलं. आता समृद्ध केल्यावर असं लिहिलं त्याला उंट, गाढव, सोनं, रूप या सगळ्या गोष्टीची विपुलता दिली, मुबलकता दिली. मुलाचं बापाचं नातं इतकं सुंदर आहे. मुद्दा म्हणून बाप त्याला चिरडीला आणायला एक प्रश्न विचारतो, काय अब्रामा कसं काय, ठीकठाक आहे का? देवा सगळं दिलंय रे, पण आता सगळी संपत्ती माझ्या चाकराला द्यावी लागणार आहे. म्हातारा झालेला अब्राम बापाकडे मागताना अशी दुर्घट गोष्ट मागायला लागला. त्याच्या संबंधानं म्हटलं सारा जख्ख म्हातारी झाली होती आणि अब्राम पण जख्ख म्हातारा झाला होता. तरी तो बापाकडे हक्काने मागतो, लेकरू मला पाहिजे. आणि बायबल सांगतं देवानं त्याला इसाक एक सुंदर प्रकारचं लेकरू दे. प्रेज लॉर्ड.
तुमचा देव तुमचा बाप आहे. शुद्धीवरती या. नुसतं देव म्हणून त्याच्याकडे पाहू नका, बाप म्हणून त्याच्याकडे त्या हृदयानं आणि ते नातेसंबंध निर्माण करा. एकदा तुमच्या लक्षात आलं की तुमचा बाप कोण आहे, मग तुम्ही कधी गरीब नाही. हालेलुया. आम्ही जगातल्या बापाकडून पाहून मग आम्ही फार गरीब आहे, आम्ही झोपडीत आहे. तुमचा बाप गरीब आहे म्हणून तुम्ही झोपडीत आहात, आमचा बाप धनवान आहे. आमेन. बायबल सांगतं मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रवतना दाखवेन. हालेलुया. का आम्ही गरीब आहोत, का आम्ही कमजोर आहोत, का आम्ही आजारी आहोत, तुमच्या बापा संबंधाची ओळख तुम्हाला पटलेली नाहीये. ओळख होणं गरजेचं आहे. शुद्धीवर येणं आवश्यक आहे. कशा संबंधानं शुद्धीवर येणं आवश्यक आहे? पहिलीच गोष्ट, सर्व काही त्याच्या अधीन आहे. कुणाच्या अधीन? बापाच्या अधीन. आमच्याकडे तरी जाताना मृत्यूपत्र तयार करून जातात, मग सांगतात मेल्यावर याला द्या, कारण प्रॉपर्टी बापाची आहे, तो पाहिजे तसं त्याला देऊन टाकेल. मग लक्षात घ्या, तसंच जगातली प्रत्येक गोष्ट बापाच्या हातात आहे, बापाच्या अधीन आहे. तुम्हाला ज्ञान देणं, तुम्हाला श्रीमंत करणं, तुम्हाला आरोग्य देणं, तुमची बुद्धी चालू ठेवणं, तुमच्या गरजा भागवणं, नाते संबंध नीट करणं, सगळं बापाच्या हाती. काय असं लिहिलंय? राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे, जसं पाहिजे तसं जिकडं पाहिजे तिकडं तो व्हायला लावतो. म्हणजे नाते सुद्धा बापाच्याच हातात आहे बरं का. हालेलुया. नाते सुद्धा बापाच्याच हातात आहे. कुठल्या बापाच्या? स्वर्गातल्या बापाच्या. अहो किती पण म्हटलं माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते, माझा पती माझ्यावर प्रेम करतो, पण ते नातं सुद्धा डिस्टर्ब करण्याची ताकद तुमच्या बापाकडे आहे. का मी तुम्हाला सांगतो ना, आज तुमच्या परिवारामध्ये तुमचे एकमेकाबरोबरचे नाते संबंध नीट काय? कारण ते तुमच्या बापानं ठेवलेले आहेत. हालेलुया. तुमच्या बापानं ते नाते संबंध ठेवलेले आहेत. म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट बापाच्या हातामध्ये. मग आता बाप सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहे. शुद्धीवर या. कशा संबंधाने शुद्धीवर मी ते तुम्हाला सांगत आहे. तेवढंच लक्ष द्या फक्त, काही बघू नका इकडे तिकडं. एकदम सोपं आहे. कशा संबंधानं? आता सगळं काही बापाच्या हातामध्ये आहे. आता बापानं नियम दिला, सगळं तुम्हाला पाहिजे. मग बापाचा नियम काय? जे पाहिजे ते मिळवायचा. एकदम सोपं, एका वाक्यात. प्रथम त्याची नीतिमत्ता, धार्मिकता मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील. कोणाची नीतिमत्ता? बापाची. आमेन. म्हणजे बापाचा स्वभाव तुमच्यामध्ये येऊ द्या. हालेलुया. बाप जसा धार्मिक, बाप जसा पवित्र, बाप जसा शुद्ध, बापाचा स्वभाव तुमच्यामध्ये आला, बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्यामध्ये येतील. हालेलुया. बापाच्या गोष्टी येऊ द्या तुमच्यामध्ये. बापाचा स्वभाव, बापाचं प्रेम, बापाची सहनशीलता. लक्षात घ्या, रोज सकाळी उठल्यावर, आता आपण समर्पण करताना बालकाला देवाच्या हाती सोपवलं आणि येशू काय म्हटलं माहिती का? बालकास मजजवळ येऊ द्या, स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारखीच, त्यांचंच आहे. स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. मग तो का त्या स्वर्गाचं राज्य या बालकांचं म्हणतो? त्याचं कारण आहे. या लेकरांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट प्रभूनं प्रकर्षानं आम्हाला सांगितली, जसं मी बालकासारखं बनतो. बालकाचं वैशिष्ट्य काय माहिती का? लहान मुलगा किती पण मोठा हिरो त्यानं बघितला ना, तो त्याची स्टाईल करत नाही, बापाची स्टाईल करतो. हालेलुया. त्याला बापासारखं दिसायचं असतं, बापासारखे कपडे घालायचे असते, बापासारखं चालायचं असतं, बापासारखं हातवारे त्याला करायचे असतात. सगळं तो बापासारखं करतो. मग तो म्हणतो बालकासारखं बन. आमेन. का बालकासारखं बन? जसा तुमचा देव, त्याला तुम्ही तशी कॉपी केली पाहिजे. ज्याला हे समजलं, मी बापासारखा दिसण्याचा प्रयत्न करणार आहे. आमेन. तुमच्या बापासारखं दिसा. आमेन. कधी देव तुमची प्रार्थना ऐकेल माहिती का? शास्त्र सांगतं आम्ही शुद्धीवरती आल्यावर, काय शुद्धीवरती यायचं? सगळं बापाच्या अधीन आहे. वाचा वचन परत ते, पहिला अध्याय 5 वचन. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, ज्ञानानं उणा असेल, तर त्याने ते देवाजवळ मागावे. कुणाजवळ मागावे? देवाजवळ. म्हणजे लक्षात घ्या, सगळं देवाच्या अधीन आहे. आणि दुसरी गोष्ट, देव सगळ्यांना देतो. आमेन. सगळ्याला देतो बरं का. हालेलुया. सगळ्याला म्हणजे सगळ्याला. हालेलुया. प्रॉब्लेम काय होतो माहिती का?
उधळ्या पुत्राचं कंटिन्यू केलं तर तुम्हाला कळेल. दुसरा मुलगा मोठा भाऊ म्हणतो, मी तुमच्या घरात एवढे वर्ष राहिलो आणि तुम्ही माझ्यासाठी साधं कोकरू पण कापलं नाही, याच्यासाठी मात्र तुम्ही बैल कापून पार्टी केलेली आहे, कोकरू पण कापलं नाही. मग हा काय म्हणतो माहिती का, अरे तू एवढे दिवस सगळं काही तुझ्या अधीन असताना सुद्धा तूच काही केलं नाही, तू त्याचा उपभोग घेतला नाही. प्रॉब्लेम तुझा आहे, हालेलुया. समस्या तुझी आहे, अडचणी तुझ्या आहेत, माझं नाही, माझं. आणि तुला बापाच्या घरातनं काय काय मिळायला पाहिजे, तुला बापानं आणि काय काय पुरवठा केला पाहिजे, ते तू समजलं न कारणानं तू उपभोग घेऊ शकला नाही. बापाच्या घरात राहून पण हा उपाशी आहे, हा उधळून येऊन पण तुपाशी आहे. हालेलुया. असं अनेक लोकांना तेच प्रॉब्लेम आहे. एवढे वर्ष प्रभूत राहिलो, प्रभूनं काही दिलंच नाही. तुझ्या लक्षात हेच आलं नाही, तो सगळ्याला देतो. आमेन. तुला असं वाटलं तो याला देईल त्याला देईल पण मला देणार नाही, म्हणून तुझा प्रॉब्लेम तसाच राहिलेला आहे. तुझ्या समस्येचं कारण तू स्वतः आहे, तुझ्या अडचणीचं कारण तू स्वतः आहे. दुसरी गोष्ट मी पाहिलं, तो सर्वांना देतो. आणि तिसरी गोष्ट, त्याला देण्यासाठी मर्यादा नाही. आमेन. म्हणून उधळ्या पुत्र उधळून आल्यावर परत बापाने त्याला दिलं. हालेलुया. उधळून आला, सगळं खर्च करून आला. आता तिथं मोठा प्रश्न, त्या भावाला घरात बसला आणि तो आत पार्टीला गेला नाही का, तो म्हटलं सगळं तर त्यानं उधळलं आणि आता परत आल्यावर पार्टी करतो. अहो बापाला देण्याला मर्यादाच नाही ना, बाप कसं कमी प्रमाणामध्ये देईल, हालेलुया. तो बाप आहे. म्हणून लक्षात घ्या, कोणत्याही अवस्थेमध्ये असाल, सगळं काही गमावलेलं असेल, शुद्धीवरती या. तुमचा देव तुमची परत भरपाई करू शकतो. हालेलुया. तुमचा बाप तुम्हाला पुन्हा देऊ शकतो, आमेन. कारण तुमचा बाप, त्याच्या देण्याला मर्यादा नाही. म्हणून देवाच्या कुवतीवर अविश्वास दाखवू नका. आमेन. शुद्धीवर कशावर कसं यायचं माहिती का, पहिल्यांदा आपण शुद्धीवरती यासाठी यायचं की माझा देव आणि त्याच्या देण्यासाठी मर्यादा नाही. मग सारेला 100व्या वर्षी पण तो मुलगा देऊ हालेलुया. शकतो. मग तो 5000 लोकांना 5 भाकरी आणि 2 माशाच्या द्वारे 5000 लोकांना तृप्त करू शकतो. खडकातनं पाणी काढून 30 लाख लोकांना तो तृप्त करू शकतो. अरण्यामध्ये जलधारा, मरुभूमीमध्ये जलधारा हालेलुया. ओततो, खडकातनं पाणी काढतो, तांबडा समुद्र दुभांगून आणि त्याला चांगली कोरडी जमीन करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून कान देऊ नये का, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला लिमिटेशन्स देऊ नका. आमेन. बऱ्याच लोकांनी देवाला लिमिटेशन्स दिलेले आहेत. जसं मी पाहतो की धार्मिक कुटुंब होतं, मार्था, मरिया आणि लाजरस तिघांचं कुटुंब, पण लिमिटेशन्स त्यांच्याकडे होत्या. लाजरस ज्यावेळेस आजारी पडला, येशू त्याला भेटायला गेला नाही. मग लाजरस मेल्यावर, येशू तिथं आल्यावर त्याची बहीण काय म्हणती, मरिया, तुम्ही असता तर माझा भाऊ मेला नसता. म्हणजे लिमिट ठेवलेलं आहे, तुम्ही असता तर मेला नसता. पण लिमिट जर तोडलं असतं तर कदाचित त्या ठिकाणात देवानं अजून तिच्या संबंधानं काहीतरी लिहिलं असतं. परंतु आम्ही पाहतो, आणि ज्यावेळेस येशू तिला म्हटला मला कबरेकडे घेऊन जा, त्यास ते तो काय म्हटले माहिती का, आता जाण्यात काही उपयोग नाही, कारण लाजरसचं प्रेत आता सडलेलं असेल आणि त्याच्यामधनं दुर्गंध येत असेल. आणि तिने काय केलं, लिमिट टाकलं. परंतु येशू म्हटला नाही, मला घेऊन चल. आणि बायबल सांगतं, ज्यावेळेस तो तिथं गेला, त्यानं मृत लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं. कारण पवित्र शास्त्र सांगतं, आमच्या देवाकडं अनलिमिटेड अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आमेन. अनलिमिटेड. मर्यादा असू देऊ नका, कोणत्याही परिस्थितीमध्ये मर्यादा असू देऊ नका, आमेन. लिमिटेशन्स ठेवू नका. हालेलुया. जस देव ही संकल्पना तुम्हाला समजते ना, त्यास तुम्ही देवाला मर्यादा घालत नाही. तुमच्या विचारांना मर्यादा घाला, तुमच्या विश्वासाला तुम्ही अमर्याद अशा पद्धतीने ठेवा, तुमच्या स्वभावाला मर्यादा घाला. आमेन म्हणाल का? स्वभावाला मर्यादा घाला. तुम्ही स्वतःला मर्यादा घाला, देवाला नका मर्यादा घालो. जिथं तुम्हाला ते विचार येतात ना, त्या विचाराला मर्यादा नाही. नाही नाही, देव हे करायला समर्थ आहे. हालेलुया. देव मला आरोग्य द्यायला समर्थ आहे. आमेन. देव माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करायला समर्थ आहे. देव, आणि जसं आम्ही पाहतो की योसेफाला देवानं स्वप्न दाखवलं, 11 पेंढ्या तुझ्या पेंढीला नमन करतील. आणि त्याच्या भावांना, आणि सूर्य 11 तारे, सूर्य चंद्र त्याला नमन करतील. त्यास तो असं नाही म्हटला, ठीक आहे माझे भाऊ मला नमन करतील, पण आई वडिलांचं काय?
पण त्याला ठाऊक होतं माझ्याकडं लिमिटच्या पलीकडचा देव आहे. हालेलुया. तो हे सगळं काही करायला समर्थ आहे, सगळ्या गोष्टी करायला समर्थ आहे. देवाचे प्रिय लोक हो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी प्रार्थना फलदायी होती, कधी प्रार्थनेचं उत्तर मिळतं जेव्हा तुम्ही शुद्धीवरती येता. हालेलुया. आणि कोणत्या बाबतीत शुद्धीवरती? की तुमचा देव, तुमचा पिता, आणि त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीसाठी मर्यादा नाही. तुमचा पिता जो आहे तो अमर्याद सामर्थ्य असणारा पिता आहे. आमेन. ना त्याच्या संपत्तीला मर्यादा आहे, हालेलुया. त्याच्याकडे असणारे स्पेअर पार्ट त्याला पण मर्यादा नाही. हालेलुया. किती पण डॅमेज झाले. आमेन. म्हणून तर म्हटलं ती त्याची बहीण म्हणती त्याचं शरीर सडलेलं आहे, माझ्याकडे सगळे स्पेअर पार्ट आहे. हालेलुया. त्याला कुठली मर्यादा आहे? आमेन. त्याला मर्यादा नाही. म्हणून लक्षात घ्या, मी प्रार्थना करतानाच त्या विश्वासानं प्रार्थना. आता काय होतं माहिती का, समजा एखादा व्यक्ती आणि अमक्या अमक्या आजारानं मरला, आम्ही आमचं मन तयार करून ठेवलेलं आहे मी मरणारच आहे, आणि प्रार्थना तर चालू आहे. मग आम्ही म्हणतो प्रार्थना केली, पण ते प्रार्थना करताना विश्वास कोणता होता तुमच्यामध्ये? हालेलुया. तुम्ही का देवावरती तसा विश्वास ठेवला नाही? का तुम्ही त्यांचं यश पाहिलं? तुम्ही म्हणता नाही आता 40-45 वर्ष झाले लेकरू होणार नाही. मग सारेचं काय? सारेचं काय? अब्रामाचं काय? तुम्ही तर लगेच आणि प्रार्थना करता, पण तुम्ही देवाला मर्यादा घातली, आणि देवाला मर्यादा घातल्यावर देव पण मग तिथं म्हणतो ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्न विचार, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? अहो त्याने जाऊन डायरेक्ट चमत्कार करायला पाहिजे. लाजरसला नाही विचारलं तुला कबरीतनं बाहेर यायची इच्छा आहे का? हालेलुया. पण जे जिवंत आहेत ना, त्या जिवंत प्रत्येक व्यक्तीला विचारलं तुला बरं व्हायची इच्छा आहे का? लक्षात घ्या, शुद्धीवरती या, जिवंत व्हा. तुम्हाला जर आणि प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करावं ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला जिवंत होणं गरजेचं आहे. हालेलुया. बापाला मर्यादा घालू देऊ नका. तेच वचन वाचूया, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये, परंतु जाऊ द्या, खाली मला जाणं गरजेचं. याकोब 1:5 दुसरं तत्व, दुसरं प्रिन्सिपल, दुसरं रहस्य, प्रार्थनेचं प्रिन्सिपल, प्रार्थनेचं तत्व. याकोब 1:5. जर तुम्हापैकी हा. कोणी ज्ञानाने उणा असेल कोणी ज्ञानानं उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. दुसरी गोष्ट, आता देव तुमचा बाप आहे. पहिलं काय? देव आमचा बाप आहे. काय पहिला सिद्धांत? देव आमचा बाप आहे. देव नुसता देव नाही. नुसता देव जर म्हटलं की भीती वाटते नाही का? मग आम्ही म्हणतो नाही त्या देवाला हे नाही चालत, त्या देवाला ते नाही चालत, तो देव माग लागला, तो देव पाठीमाग लागला, या देवाला शांत करण्याची गरज नाही, तो शांतच असतो. आमेन. हालेलुया. आणि देवाला शांत करायला पाहिजे. देव रागवलाय, देव कोपलाय, देवाला शांत नाही करायचं. देव आहे तसा अचल आहे, ती आपल्या जागी थांबलेला आहे. हा फक्त तुम्ही चुका केल्या की तो रागवतो, थोडा रुसतो, मग त्याच्यानंतर परत तुम्हाला जवळ करतो. परंतु नुसतं देव म्हणू नका, त्याला बाप म्हणा. हालेलुया. देव म्हटलं की दंड, देव म्हटलं की शासन, देव म्हटलं की मग फटके, देव म्हटलं की न्याय. देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही याच पद्धतीने विचार करा. पण बाप म्हटलं की तुम्हाला कळतं किती केलं तरी माझा बाप मला जवळ करणार आहे. आमेन. म्हणून उधळा पुत्र गेला घरी बाप म्हणून. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, आता बाप म्हणून त्याच्याकडं मागावं. दुसरं तत्व, दुसरं प्रिन्सिपल काय? दुसरा सिद्धांत काय? दुसरं आणि प्रार्थनेचं रहस्य काय माहिती का? त्याच्याकडं मागावं, आणि मागत असताना योग्य पद्धतीनं मागावं. आमेन. आता योग्य पद्धत कशी सांगतो? अगदी सोपं साधं उदाहरण. मला कळलं माझा बाप सगळं काही द्यायला समर्थ आहे, पण बायबल काय सांगतं? योग्य पद्धतीने आणि योग्यच गोष्ट. उदाहरणार्थ, मला समजा एखादा मुलगा आहे, माझ्या मुलाला कळलं, मी उपदेश केला, आणि ते म्हटलं आता बापाचं आणि मुलाचं नातं खूप छान आहे, चला. आणि माझा मुलगा माझ्याकडे आला, पप्पा मला सिगारेट द्या प्यायला. आता बाप तर सगळं देतो, मग बाप सिगरेट द्यायच्या ऐवजी थोबाडी देईल. वस्तू चुकीची मागितली ना. हालेलुया. योग्य जे मागणं आहे त्या मागण्या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या बापाच्या स्टँडर्डला लागून असणाऱ्या गोष्टी मागा. आमेन. तुमचा बाप कसा आहे ना, त्याच गोष्टी तुम्हाला मागाव्या लागणार. आमेन. चांगल्या घर, आता बाकीचे बाप, ते बाप आणि मुलगा दोघं एकत्र बसून पितात ती गोष्ट वेगळी, तसले पण बाप आहेत. मुलगाही पितो आणि बापही पितो, ते त्या बापाचं स्टँडर्ड आहे. तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं ते. हालेलुया. ते म्हणाल ते पण पितात की त्यांचा देव राहते, त्याचं स्टँडर्ड आहे.
मी ज्या देवाची सेवा करत आहे हालेलुया. त्याचं स्टँडर्ड पराकोटीचं आमेन. स्टँडर्ड आहे, हाय स्टँडर्ड आहे. Praise the Lord. त्याच्यासारखंच तुम्हाला मागावं लागेल. प्रेज लॉर्ड. चुकीच्या गोष्टी मागून चालत नाही. हालेलुया. म्हणून मी पाहतो दाविदानं सुद्धा त्याच्या सैनिकाची पत्नी आणली, ते देवाच्या स्टँडर्डच्या विरोधात होतं. कोणत्या पण गोष्टी नाही मागू शकत. आणि मग पवित्र शास्त्र काय सांगतं, देवानं एक स्टँडर्ड त्याला मेंटेन करण्यासाठी सांगितलं होतं. मग त्यात नाथान संदेष्टा त्याच्याकडे येऊन काय म्हणतो माहिती का, अरे तुझ्याकडे एवढी कोकरं असताना दुसऱ्याची एक बकर तू का घेऊन आला, एक मेंढरू का घेऊन आला? परमेश्वर तुझ्याविषयी रागावलेला आहे. माझ्या हृदयासारखा दावीद, परंतु दाविदानं चुकीच्या पद्धतीने चुकीची गोष्ट केली, चुकीची गोष्ट मागितली, देवानं त्याला त्याच्याबद्दल दंड दिला. तो बाप पण आहे आणि देव पण आहे, लक्षात घ्या. हालेलुया. नुसतं बाप म्हणून अंगा खांद्यावर खेळलं तर कधी कधी बापाला फटके पण लावावं लागतात, नाही का? बाहेरून आला ते पोरग ते सगळं गुघाण करून इकडून तिकडून फिरून आलं आणि एकदम बापाला मिठी नाही. आता तर कोरोनाच्या काळात काय मिठी मारून दाखवा बापाला, मी पोराने नाही का मारू शकत नाही, कारण त्याला जीवजंतू घेऊन आलेला आहे बाहेरून. पहिले बाहेर जा, स्वच्छ हात धु, साबणाने धु, अमकं कर, कारण तुम्हाला कळतं जीवजंतू लागलेले आहेत. तसं लक्षात घ्या, बाहेर आम्ही जातो, जगामध्ये वावरतो, जगाचे स्वभाव, जगाच्या अशुद्ध गोष्टी आम्ही आमच्या बरोबर घेऊन येतो, पण ज्यास बापाला भेटायला जातो त्यास आम्ही शुद्ध होऊनच झालं गेलं पाहिजे, शुद्ध होऊनच गेलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या बापाचं स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. मग हे करत असताना त्याच्याकडं काय मागावं, कशा पद्धतीने मागावं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, बायबल सांगतं आम्ही आमच्या देवाला प्रार्थनापूर्वक मागणी कळवावी. आमेन. प्रार्थनापूर्वक. 2 लेकरं असतात. एक लेकरू सतत इवळं लेकरू असतं. कोणती गोष्ट मागताना किरकिर 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 करून मागायचं. मग त्याचा बाप त्याच्यापासून नेहमी पळण्याचा प्रयत्न करतो, त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि आणखीन एक बाप करतो, काय करतो माहिती का, त्याला नेहमी पुढचा वायदा करतो, हालेलुया. त्याला द्यायचं नसतं किरकिरीमुळं. आणि काही लेकरं जे आहेत ना, इतकी अप टू डेटपणे बापासमोर जातात. कशी माहिती का, शद्रक मेशक अबेदनगो भट्टीमध्ये टाकताना त्यांचा Amen. अप टू डेट पहा, हालेलुया. कसला टापटीपणा त्यांच्यामध्ये. राजा त्याला विचारतो, या भट्टीतनं सोडवायला तुझा देव समर्थ आहे का? टायडीनेस पहा, या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तर या मूर्तीला मी दंडवत घालणार. हालेलुया. त्यानं त्या बापाचं स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे. आमेन. एक हाय स्टँडर्डचा मुलगा आहे. तो असं नाही म्हणत की देवा तुम्हाला द्यायलाच पाहिजे आणि तुम्हाची गरज पूर्ण केलीच पाहिजे, आणि ते रडणारं किरकिर करणारं लेकरू नाही. तो अतिशय मुद्देसूद बापाची योग्यता, बापाची कुवत, बापाची ताकद, बापाची सभ्यता, बापाचे संस्कार त्याच्यामध्ये आहे. आणि त्याला ठाऊक आहे, जर माझ्या बापाची इच्छा असेल तर तो मला भट्टीतनं बाहेर काढेल. माझ्या बापाची इच्छा असेल, जसं मी पाहतो येशू ख्रिस्त स्वतः वधस्तंभावर असताना प्रार्थना करतो, तो म्हणतो, हे बाप्पा होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि ज्याला बापाकडं कसं मागावं हे समजतं ना, त्याचीच प्रार्थना उत्तर त्याला मिळते. प्रिया, आमेन. तशाच प्रार्थनेला उत्तर मिळतं. काय रहस्य आहे, काय सिक्रेट आहे? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या, वाचा तेच वचन वाचा. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल हा. तर त्याने हा. ते देवाजवळ मागावे, देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, म्हणजे तो त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष. बस, देवाजवळ मागावे. आणि मागत असताना त्या मागितल्यावर त्याचं टेन्शन तुमच्याकडे असता कामा नये. आमेन. प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही प्रार्थनाही करतो आणि चिंताही करतो. म्हणजे एकदा देवाकडे प्रार्थना केली तर दुसऱ्या क्षणाला आमच्याकडे ते असतं, होईल का नाही. आणि त्यांची प्रार्थना कधीच ऐकली जात नाही आणि ऐकली जाणार नाही. का हो? पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या बापाकडची शक्ती अचाट आहे, अफाट आहे, नो लिमिटेशन्स, मर्यादा नाही. मग बापाकडच्या शक्तीला मर्यादा नाही. आणि तुम्ही चिंता करत, काही लेकरं कॉन्फिडंट असतात, हालेलुया.
ते सांगतात माझा बाप यावर्षी मला गाडी घेऊन देणार आहे. मग कोणीतरी येऊन त्याला सांगतात, अरे तुझ्या बापाने तर त्या दिवशी व्याजाने पैसे काढले. ते मला काय माहित नाही. माझा बाप घेऊन देणार म्हणजे इतकं कॉन्फिडंट असावं लागतं हालेलुया. देवाच्या बाबतीमध्ये. अब्रामाला त्या ठिकाणामध्ये देवाने सांगितलं, अब्रामा मी तुझ्यापासून आणि तुला एक मुलगा देणार आहे. आणि तो अब्राम कॉन्फिडंट होता. अनकॉन्फिडंट किंवा डाऊटफुल कोण होती? सारा. अब्राम पण म्हातारा आहे, सारा पण म्हातारी. पण सारा अब्रामाला काय म्हणते माहिती का? या हागारे पाशीनीच कदाचित देव हिच्याद्वारे आणि मला संतती देणार आहे. आणि मग त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की सारे हगारेच्या द्वारे इश्माईलाला देव अब्रामाला काय म्हटलं माहिती का? हगारेच्या द्वारे नाही, सारेच्या. हालेलुया. तू मला मागितलं ना, तू स्वतःहून मला मागितलं, मग मागितल्यावर कॉन्फिडंट असा. लक्षात घ्या, ज्यास तुम्ही मागता ना त्यास तुमचा देवावरचा विश्वास दृढ असला पाहिजे. मग दुसरे मार्ग तपासू नका. आमेन. अजिबात दुसरे मार्ग तपासायचे. दुसरे मार्ग तपासले तुम्ही प्रॉब्लेमला जन्म द्याल. आणि प्रभूच्या मार्गाकडे पाहाल, इश्माईल नव्हे इसाकच येणार आहे. हालेलुया. राष्ट्रासाठीचे आशीर्वाद आहे. आमेन. जी गोष्ट तुम्हाला मिळत नाही, देवाच्या इच्छेत नाही, ती करू पण नका. आमेन. देवाची इच्छा नव्हती की त्याने फळ खावं. बागेत ठेवलं होतं. बरेच लोक कशाला लावून ठेवायचं होते झाड? द्यायचंच नव्हतं, लावून ठेवायचं नव्हतं. पण तो देव आहे, त्याला पण पाहायचं तुम्ही काय लायकीचे आहात. या बागेत राहण्याच्या लायकीचे आहात का बागेतनं हाकलून देण्याच्या लायकीचे, ते त्याला पाहायचं होतं. म्हणून त्यानं ते झाड लावलं आणि त्यानं सांगितलं, सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि खाऊ नको ही देवाची इच्छा होती. पण आता ही तर काय झालं माहिती का? मागितलं नाही तरी सैतान तुम्हाला ते घेऊन येतो फळ. नीट आहे का मी काय सांगत आहे? देवाच्या इच्छेप्रमाणे मागायचं. आणि कधी कधी देवाची इच्छा नसताना जी इच्छा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी फोर्स करते ना, ती इच्छा सैतानाची इच्छा, आणि ती तुम्हाला देवाच्या समक्षतेपासून घालवून टाकते. ज्याला कळालं ना काय मागावं त्याच्याकडं मागावं, बापाकडंच मागावं, सैतानाकडे मागू नका. हवेनं फळ देव देत नाही म्हटल्यावर कोण दिलं मग? सैतान. मग बरेच लोक म्हणतात, प्रभूनं प्रार्थना ऐकली. अरे देवा, तुला कोणी सांगितलं प्रभूनं प्रार्थना ऐकली? देवानं सांगितलं फळ खाऊ नको, तू खाल्लं. तुला देवानं दिलं नाही, कोणी दिलं? नंतर तुझे डोळे उघडतील. आणि ज्या डोळे उघडले असतील तू बागेतनं हाकललेला बी असशील, बागेतनं बाहेर गेलेला सुद्धा असशील. मग तुला भूमी काटे देईल. तू पिकवायला जाशील पण पीक येणार नाही. कान देऊ नाही का? मागताना सुद्धा तुमचं स्टँडर्ड मागू नका. हालेलुया. परत नीट आहे का? आमेन. उधळ्या पुत्र बापाकडे जाऊन जर म्हटलं असतं तो त्याचं होतच ते. त्याचं स्टँडर्ड काय होतं? काय म्हणणार तो बापाला जाऊन? तो चाकराला देता ती भाकर मला द्या. तुमच्या घरात एखाद्या चाकरासारखं हे त्याचं स्टँडर्ड. त्याचं स्टँडर्ड काय? चाकर, मोलकरी. आणि देवाचं, त्याच्या बापाचं स्टँडर्ड काय? मुलगा. आमेन. मुलगा हे त्याचं स्टँडर्ड आहे. हालेलुया. म्हणून तुम्हाला मागताना देवाच्या स्टँडर्ड प्रमाणे, आणि तुम्हाला मागितल्याशिवाय मिळणारच नाही. हालेलुया. किती तुमच्या लक्षात येतं मला माहित नाही. काय होतं माहिती का? एखादी प्रार्थना ऐकावी म्हणून आम्हाला सगळ्यात सोपा मार्ग, पाळक साहेब तुमचं देव ऐकतो, तुम्ही प्रार्थना करा. भूक कुणाला लागली? मग पाळकांना जेवलं तर चालेल का? नाही. तुम्हाला ताकद यायला पाहिजे, तुम्ही खायला पाहिजे, तुम्हाला शक्ती यायला पाहिजे, मग तुम्ही मागायला पाहिजे. पण आम्ही नेमकं लग्नात पंक्तीला बसतो ना तसं, याला वाडा याला वाडा, त्या पाळकाला तेच करावं लागतं. याला वाढ, याला लेकरू दे, याला नोकरी दे, याला घर दे. नाही हो, तुम्ही देवाकडे जाऊन मागावं. ज्याला हे कळतं ना त्याच्याच प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आमेन. त्यानं प्रार्थना केली पाहिजे, त्याने गुडघे टेकले पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा बर्तिमाईला
विचारतो मी तुझ्यासाठी काय करावं. आता येशूला माहिती होतं याला डोळे नाही, आंधळा आहे हा, तरी त्याला तुझ्यासाठी मी काय करायला पाहिजे. तसं देव मुद्दामून विचारतो, हालेलुया. काय करायची तुझी इच्छा आहे. बापाच्या डोक्यात असतं पोरगा 10वी झाल्यावर काय करायचं, पण मुद्दामून त्या मुलाला विचारतात, बाळा तुला काय करायचं 10वी नंतर. मुलगा थोडा कन्फ्यूज असतो. मग कन्फ्यूज असल्यावर बाप त्याला बरोबर मार्गदर्शन करतो. इथं पण आंधळा भरतीमाय कन्फ्यूज आहे. काय कन्फ्यूज आहे, भीक घ्यावी का डोळे घ्यावेत. हालेलुया. भीक घ्यावी का डोळे घ्यावेत. पण प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या समोर उभा असताना लक्षात घ्या, देवाच्या उपस्थितीनच आमेन. त्याचे विचार बदलले. हालेलुया. कालपर्यंत तो भीक मागत होता, पण देवाची उपस्थिती, येशूची उपस्थिती असल्यामुळं मागणी पण त्याची बदलली. आमेन. भीक मागणार आता भीक मागत नाही. मी त्याला विचार, मी काय करू तुझ्यासाठी. प्रभूजी मला दृष्टी यावी. मागितल्याबरोबर देवानं त्याला दिली. हालेलुया. आणि 38 वर्षाच्या दुखणे करायला विचारलं, तुला बरं व्हायची इच्छा आहे का. याचं तुंतुन वेगळं. एवढ्या वर्ष इथं राहिलो, मला कोणी ढकललंच नाही, पाणी हालत होतं, दुसरेच येऊन बरे होऊन जात होते. अरे तुला नेमकं काय पाहिजे ते सांग, तुला बरं होण्याची इच्छा आहे का. या व्यक्तीनं मात्र तुंतुन असे 38 वर्षाचे दुखणेकरी मंडळांमध्ये ठासून भरलेले आहेत. त्यांच्या प्रार्थना देव ऐकत नाही. का प्रार्थना ऐकत नाही, त्याचं कारण शास्त्र सांगतं, त्याच्याकडं मागावं अशी इच्छा आहे. हालेलुया. म्हणून डायरेक्ट विनंती देवाला सादर करा. सगळ्यात सोपं. आमेन. ज्या मंडळीमध्ये पाळत जास्त प्रार्थना करतो ती मंडळी अशिक्षित अडाणी. आणि ज्या मंडळीतले लोक स्वतः जास्त प्रार्थना करतात हालेलुया. त्यांचं स्टँडर्ड हाय. हालेलुया. सर्वोच्च पातळीवरचे लोक आहेत, म्हणजे तुम्ही आमेन. ख्रिस्ताला ओळखलेला आहे. हालेलुया. अशा पद्धतीने प्रार्थना करा. हे म्हणून आम्ही पाहतो, आम्ही पुष्कळ ख्रिस्त ऐकला, पुष्कळ वेळा ख्रिस्ताविषयीचं बोलून घेतलं, ऐकून घेतलं, संदेश ऐकलेले आहेत. पण कधी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना 3.5 वर्षामध्ये ज्या 12 शिष्यांपैकी या 3 शिष्यांना वर घेऊन जात होता आणि त्यांच्या समोर सारखी प्रार्थना करत होता. आणि हे नेहमी प्रार्थना करताना येशू तिकडं हे इकडं. शेवटी पण येशू म्हटलं, जागृत राहा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. आणि तेव्हा सुद्धा ते प्रार्थनेत नव्हते, पण पवित्र आत्मा आला आणि त्यांना 10 दिवस त्यानं प्रार्थनेमध्ये आमेन. ठेवलं आणि तिथून पुढे त्यांच्यामध्ये बदल झाला. हालेलुया. देवाकडं मागावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून लक्षात घ्या, चिंता आणि प्रार्थना या 2 गोष्टी एकत्र कधी राहू शकत नाही. मागायचं ना तर चिंता सोडून मागायचं. आमेन. आणि खाली मान घालून मागू नका, ताट मानेनं मागा, कारण हालेलुया. तुम्ही त्याची लेकरं आहात. आमेन. हालेलुया. बापाकडं मागताना ताठ मानेनं मागा. का अब्राम ताठ मानेन, देवा तू म्हटलं सोड, सगळं सोडलं, आलो, लेकरू दे आता. हालेलुया. नाही थरथर कापत, आता कसं वय झालंय, मागू का नको. अहो कुठलं वय झालं, देव जीवन देणारा झराच तुमच्याकडे आहे. कोणाचंच वय झालेलं नाही. आमेन. कोणाचंच वय झालेलं नाही. आमेन. कारण का माहिती का, मुळामध्ये देव अमर आहे. हालेलुया. एवढ्या वर्षात तो आहे तसाच आहे. आणि आम्ही कोण आहोत, त्यांची मुलं. त्याची मुलं. आम्ही 40-50 वर्षातच म्हातारी झालो. बायबल सांगतं, ज्याच्याकडे अब्रामाला तिथं सारा म्हणाले मी जख्ख म्हातारी झाले. देव म्हटलं का तू जख्ख म्हातारी आहे. नाही. म्हणून म्हटलं ना, देवाच्या विचाराने विचार करा. सारा म्हटली मी जख्ख म्हातारी झाले आणि सारेला असं वाटलं अब्राम तिच्यापेक्षा अजून जास्त मोठा आहे. हालेलुया. मग तो तिच्यापेक्षा जास्त म्हातारा व्हायला पाहिजे होता, पण ती त्याला आणि तरुण समजतील स्वतःला. कारण ती काय म्हटली माहिती का, मी हगारीला देईल आणि हगारीपासून मुलगा होईल. मग तिला असं नाही वाटलं अब्रामालाच मुलगा होणार आहे तर माझ्यापासून का होणार नाही. का मागण्याची इच्छाच तिची मरून गेली, जी अब्रामामध्ये होती ती सारेमध्ये नाही. अनेक वेळा तुमच्या प्रार्थना का त्याचं उत्तर मिळत नाही, तुमची मागण्याची इच्छा मरून गेलेली आहे. आम्ही नाही देवाकडे आता कसं काय मागावं, मला तर कळत नाही, खूप वेळा मागितलंय. माग ना. हालेलुया. 10 वर्ष सरकारशी भांडून मग पगारवार मिळते तरी भांडताच. जाऊ दे, गेल्या वर्षी नाही मागितलं त्यांनी, नाही सोडता का, म्हणजे देणार सरकार. संप करू, उपोषण करू, तुम्ही पण थोडे उपास करा ना. हालेलुया.
मागणी करून उपास करा, देव देणार. तिसरी गोष्ट, एकच गोष्ट आपण वाचूया मग संपून टाकूया. एकच गोष्ट, याकोब 1:5. जर तुम्हा- वचनामध्ये एवढं सिक्रेट आहे, पहा 1:5. हा जर तुम्हापैकी हा. कोणी ज्ञानाने उणा असेल हा. तर त्याने ते हा. देवाजवळ मागावे, हा. म्हणजे ते त्याला मिळेल. म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता दोष न लावता सर्वांस उदारपणे. आता तिसरा जो सिद्धांत, तिसरं प्रिन्सिपल, तिसरं रहस्य काय? माझा देव उदार मनाचा आहे. आमेन. का मागायचं माहिती का? ज्याला उत्तर मिळवण्यासाठी त्याची विचारसरणी बदलायची, आणि ती विचारसरणी काय? देवाचं मन खूप मोठं आहे. आमेन. मत्ती 7वा अध्याय 7 ते 11 वचन वाचा. मत्त्याचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7 ते 11 वचन. पाम. हा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल. लक्षात घ्या, परमेश्वर त्याचं उदारपण कसं सांगतो माहिती का? तो पहिल्यांदा तुम्ही मागा म्हणजे दिलं जाईल. मुळात आम्ही मागतच नाही, परत मी तुम्हाला सांगतो, आम्ही दुसऱ्याला मागायला लावतो. काय घडतं माहिती का? मध्यस्थाला पाठवून त्याची आणि देवाची ओळख होते. हालेलुया. मग जास्तीत जास्त हा मध्ये कापत असतो. है की नाही? तुमच्यासाठी प्रार्थना करून करून देवानी मला एवढं आशीर्वाद केलं, एवढं तुम्हाला देवानी, तुमच्यासाठी मी रद्दबंदी केली, देवाची माझी ओळख झाली, आणि मी तिथं हजर झाल्याबरोबर तो म्हणतो, अरे तू घेऊन जा. आमेन. तुम्हाला किती समजतं मला माहित नाही. कुठं तरी तुम्ही डबा आणायला गेला ना, काही लोक फोन करून सांगतात की येतात मी अमक्याला पाठवतो आणि मग त्याच्याकडे डबा पाठवा. अगदी सोपं उदाहरण सांगतो. मग तो तिथे डबा बिर्याणी बनवली यांनी, मग हा व्यक्ती तिथं आल्यामुळं काय झालं, याला पण थोडासा डबा द्यावाच लागतो का नाही? हालेलुया. मग हा तिथं जरा जास्त वेळ गप्पा मारत असल्यावर याचा भाग कट होतो. जेवढं याला द्यायचं होतं तेवढं न याला देता, यानं गोड गोड गोष्टी बोलून, यानं चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट करून हा काय करतो माहिती का? त्याच्यातला जास्त भाग याच्याकडे येतो, आणि आम्हाला प्रश्न पडतो, किती चेंगटतोय. चेंगटतो नाही, देव उदार होता, प्रॉब्लेम तुझ्या मागण्याचा होता. तू ज्या पद्धतीनं मागायला पाहिजे, जसा विश्वास ठेवायला पाहिजे तसं न ठेवता तू मध्यस्थ नेमला. लक्षात घ्या, देव उदार आहे. आमेन. मागा म्हणजे मिळेल. आमेन. त्या फक्त मागायची वाट पाहत असतो. तो कसं हा मला मागत नाही. देवाच्या मनात तुम्हाला बऱ्याच गोष्टी असतात द्यायच्या. सरकारला पण चर्च चालू करायचं होतं, मंदिर चालू करायचं होतं, निवांत लोक जर बसले असते होईल तेव्हा चालू, तर नसतं झालं. आंदोलन केले, ढुमके वाजवले, हे केलं ते केलं, मग सरकार म्हटलं चला पुढच्या रविवारपासून तुमचं चर्च चालू. मागितलं म्हणून मिळालं ना. नसतंच ठोकत बसलो तर तिथंच वर्ष काय 2 वर्ष काय कोरोना काय आमच्यातनं गेला नसता, चर्च काय उघडलं नसतं. पण मागावं लागलं, आणि काही गोष्टीसाठी मागत असताना आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, माझा देव हा उदार देव आहे. मागा म्हणजे दिलं जाईल. हालेलुया. मागत राहा. कुठपर्यंत मागायचं माहिती का? मिळत नाही तोपर्यंत. जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी मागत राहील. आमेन. आणि कशी मागणी असली पाहिजे माहिती का? मी मेल्यावरच प्रार्थना बंद, तोपर्यंत सोडणार. म्हणजे चान्स कुठपर्यंत आहे? मरेपर्यंत. साधी गोष्ट आहे. 1 रविवार 2 रविवार चान्स नाही. हालेलुया. आणि जेवढं देव तुम्हाला विलंब देतो ना, तेवढं जास्त देवाला चांगलं द्यावं लागतं. आमेन. हालेलुया. जेवढा उशीर करतो तेवढं देवाला चांगलं. मग थांब जरा, मी बनवत आहे. हालेलुया. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. मुलाला भूक लागली तर येतो, मम्मी लवकर जेवण दे. 2 मिनिट्स नूडल. झटपट नूडल करून दिल्या खायला, लठ्ठ झाला, पुढचे प्रॉब्लेम वाढले, मोठं झाल्यावर शुगर बीपी अमक तमक. पण काही वेळेस आई म्हणते थोडा बस. हालेलुया. अर्धा तास वाट पहा, मस्त वाटून घाटून सगळा स्वयंपाक करते, हेल्दी मुलगा बनतो आणि टिकून राहतो. तसं तुमचा देव तुम्हाला विलंबानं देईल, पण सर्वोत्तम देईल. हालेलुया. मोठं मन आहे देवाचं. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हा, अजून पुढे, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. जो कोणी मागतो त्यालाच मिळतं. आमेन. का
मागणाऱ्यालाच आहे, हालेलुया, झोपणाऱ्याला नाही, हालेलुया, प्रार्थना न करणाऱ्याला नाही. जे मागत नाही त्यांनी स्वप्न सुद्धा पाहू नये. ते नाही. आता अशा व्यक्तीला प्रार्थना करायला सांगितली ना, डायरेक्ट बेनिनला सांगितलं, बेनिनला सांगा नाही तर कोणाला सांगा, जोपर्यंत तुम्ही मागत नाही तो तुम्हाला हालेलुया. मिळणार नाही. मागा, जो कुणी मागतो त्याला मिळते, त्यालाच मिळते, जो शोधतो जो शोधतो त्याला सापडते, त्याला सापडते, व जो ठोकितो जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. त्याच्यासाठी उघडलं जातं. आपल्या मुलाने आपल्या मुलानं भाकर मागितली तर भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, धोंडा देईल, आणि मासा मागितला मासा तर मागितला तर त्याला साप देईल. आता खाली फार सुंदर लिहिले. हा, असा तुमच्यात कोण माणूस असा आहे? तुमच्याकडे कोण व्यक्ती आहे? मग तुम्ही वाईट असताना तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे चांगल्या देणग्या देणं तुम्हाला समजते, तुम्हाला समजतं. तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात जे मागतात त्यांना त्यांना तो किती विशेष करून किती विशेष करून म्हणजे स्पेशल, आमेन, जे मागतात त्यांना किती विशेष करून खास प्रकारचं विशेष करून चांगल्या देणग्या देईल. काय दिलो? चांगल्या देणग्या. देवाला सगळं तुम्हाला चांगलं आमेन. द्यायचं आहे. इतका आमेन. देव मोठ्या मनाचा आहे. हालेलुया. तुम्हाला लाख सेकंड हँड आवडतं, पण देवाला सगळं नवीनच आवडतं. हालेलुया. असं नाही म्हणत बरं का, म्हणजे तुमच्याकडचं एक सांगण्याचं तात्पर्य, देवाला सगळ्यात भारी तुम्हाला द्यायचं आहे, हालेलुया. सगळ्यात चांगलं. आमेन. एक पुष्कळ बागा होत्या, पण देवानी आदामाला एदेन बागेतच ठेवलं. हालेलुया. पुष्कळ बागा करू शकला असता ते, एदेन बागेतच. कारण एदेन या शब्दाचा अर्थ आहे आनंद नगरी. आमेन. देवाला तुम्हाला आनंद नगरीमध्येच ठेवायचंय. आमेन. दुसऱ्या भाषेत मी सांगेन, ज्याच्यात तुम्हाला आनंद आहे, देव तीच गोष्ट तुम्हाला देणार. आमेन. आम्ही म्हणतो नाही या वर्षी नाही बाळा, पुढच्या वर्षी मी तुला, तू म्हणतोस ते पुढच्या वर्षी घेईल, या वर्षी. म्हणून तो म्हटला, तुम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करता तुम्ही वाईट असताना, हालेलुया. पण तुमच्या बापाकडे काय शब्द वापरलाय? तुमच्या पित्याजवळ तुमच्या पित्याजवळ जे मागतात जे मागतात त्यांना तो किती विशेष करून हा चांगल्या देणग्या देईल. 21-22 वाचा, मत्तय 21-22. त्याच्यात पण अजून फार सुंदर सांगितलं. एकच वचन वाचा, मत्तयाचं शुभवर्तमान 21वा अध्याय 22 वचन. मत्तय 21वा अध्याय आणि 22 वचन. हा, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. काय लिहिले हो? सर्व तुम्हास काय लिहिले? मिळेल. सर्व तुम्हास मिळेल. प्रार्थनेमध्ये विश्वास धरून देवाच्या विश्वास कसला धरायचा आहे? देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायचा. आमेन. आमेन. देव चांगलं देतो ह्याच्यावर विश्वास असला पाहिजे. हालेलुया. आमेन. मुळात आमचा विश्वास तो नाही. आम्हाला असं वाटतं हे चांगली गोष्ट माझ्यासाठी नाही. बायबल सांगतं सगळ्यात चांगल्या गोष्टी, लक्षात घ्या, जगात जे काही चांगलं तुम्हाला दिसलं ना, समजायचे माझ्यासाठीच आहे. हालेलुया. ते तुम्हाला चॅलेंज करतो देव, हे चांगलं मी तुला देणार आहे. आमेन. हे चांगलं देव तुम्हाला नेहमी दाखवतो. हालेलुया. सोलापूरमध्ये आलो ना, त्यावेळेस सायकल पण माझ्याकडे नव्हती, चालत जायचो. आणि त्या पुण्यामध्ये एक पाळक होता, त्या पाळकाकडे कार बघितली आणि म्हटलो की इथं लोकांकडे बघितलं 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे, 40 पैसे. प्रार्थनेला गेल्यावर असे 10-10, 20-20 पैसे आणले, 3 रुपये माझ्या हातामध्ये दिले. आणि तिकडं पाहतो म्हणतो एवढी सुंदर त्यांच्याकडे गाडी. आणि त्या लोकांकडे पाहतो, गरीब लोक आहेत, कर्जबाजारी. मी चर्चचं भाडं भरायला कर्ज काढतोय, ते पाहिल्यावर मला मोठा प्रश्न पडला. त्यास देव मला सांगत होता, हे चांगलं तुझ्यासाठी आहे. आमेन. मी देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला. मग काय मी अजून चालतच आहे का? देवाच्या चांगुलपणाने सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येतात. देव हालेलुया. मोठ्या मनाचा देव आहे. हालेलुया. जगामध्ये जेवढे लोक तुम्हाला दिसतात, ज्यांना ख्रिस्ताचं जीवन माहित नाही, मग तो म्हणतो त्यांचा बाप वाईट असून, त्यांना त्यांच्या बापाने दिलं, तो वाईट असून त्यांना एवढं चांगलं देतो. तुमचा बाप तर चांगला आहे. हालेलुया. तुमचा बाप तर चांगला आहे. आणि त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून काय लिहिलं वाचा? आणि तुम्ही विश्वास धरून हा. प्रार्थनेत जे काही मागाल 21 अध्याय 22 वचन. हा. आणि तुम्ही विश्वास धरून जे काही मागाल प्रार्थनेत जे काही मागाल हा. ते सर्व तुम्हास मिळेल.
ते सर्व तुम्हास मिळेल. म्हणजे प्रार्थना करताना काय विश्वास ठेवायचा? दिलंच आहे हा विश्वास ठेवायचा. आमेन. दिलंच आहे. हालेलुया. आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा, त्यानं तारे मोजायला सुरुवात केले आणि सुरुवात करत असताना इकडं देव इसाकाच्या जेवढे तारे मोजले तेवढा देव म्हटलं याच्यापासून किती तारे मोजले माहिती का? तो म्हटलं याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. एवढे तारे त्यानं मोजले. अहो तुम्ही पण नुसतीच प्रार्थना नाही करायची, गणती करायची, कॅल्क्युलेशन करायचं. मला हे देणार आहे, देव देणारच आहे, देव देणारच आहे, देव देणारच आहे आणि देव देणार आहे याच विश्वासानं मागत राहा. हालेलुया. हे सिक्रेट जाणून घ्या, हे रहस्य जाणून घ्या. तुमची प्रार्थना एक वेगळी प्रार्थना असेल. मग तुमची प्रार्थना, काही लोक मलाच कोणीतरी परवा फोन केला, भाऊ साहेब प्रार्थना करायला बसलं डोकं दुखतं झोप लागते. आणि परत काय विचारलं माहिती का? हे कशानं होतं मला सांगा. प्रार्थना करायला बसले डोकं दुखतं झोप लागते, मला असं का होतं? आळस आहे. यातला काय बायबल उघडू का मेडिकलचं एखादं पुस्तक उघडू? कशात? आळस आहे. टीव्ही बघताना 4 तास 5 तास प्रार्थना, कारण ते इंटरेस्टिंग आहे. काय मी तुम्हाला सांगतो, ते इंटरेस्टिंग आहे. इथला जर इंटरेस्ट कळाला ना, तासन तास तुम्ही उठणार नाही. ते रहस्य कळलं पाहिजे. देवाशी बोलताना तुम्हाला कळतं ज्या ज्या गोष्टीसाठी, फार सुंदर म्हटलं, ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागाल, ज्या ज्या गोष्टीसाठी प्रार्थना कराल, एखादी गोष्ट तुम्हाला इकडून तिकडून पाहिली, तुम्हाला कळलं माझ्याकडे नाही, बसलो गुडघे टेकून, हालेलुया, प्रार्थना केली, उत्तर मिळालं. मग मी शोधतो आता काय नाही, आता काय नाही. घर घ्या ना तुम्ही, घरामध्ये वस्तू ठेवल्यावर तुम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन बघून येताना अरे ती वस्तू आपल्याकडे पाहिजे. घरी आल्यावर तुम्ही विचार करता, मग एक असं करू कॅल्क्युलेशन, लोन काढू, हा हप्ता असा भरू, तसं सगळं तुम्ही चांगल्या वस्तू माझ्याकडे येतात. मग तुम्ही प्रार्थना करताना तुम्हाला कळतं म्हातारा झाल्यावर अब्रामाला लेकरू मिळालं, मला पण मिळालं पाहिजे. घरी येता प्रार्थना करता, इंटरेस्टिंग प्रार्थना, आणि प्रार्थनेमध्ये काय म्हणता, देवा आता तुम्हाला देणार आहे, देणार आहे. आणि इकडे आम्ही पाहतो कुठून त्या हान्नेमध्ये कॉन्फिडन्स आला. त्यांनी प्रार्थना केली, तिच्या लक्षात होतं अब्रामाला म्हातारपणी दिला, मला पण देणार आहे. आमेन. हीच गोष्ट तुमच्यामध्ये असेल, त्यास तुमचं जीवन प्रार्थनेचं उत्तर मिळवणारं जीवन असेल. देवा तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, मनापासून तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो. पोपटपंची प्रार्थना नाही तर आमच्या प्रार्थना वेगळ्या प्रार्थना असाव्यात, हे तुम्हाला शिकवलेलं असताना आज ऐकणाऱ्या प्रत्येकाचे विचारसरणी, त्यांचं अंतःकरण बदलून टाक. तुला आवडणारी प्रार्थना, त्या प्रार्थनेमधले तत्व, त्या प्रार्थनेमधले उद्दिष्ट तुम्हाला समजावून सांगितले. देवा त्या पद्धतीने आमच्या प्रार्थना असावेत. आम्ही देवाच्या सामर्थ्याला मर्यादा न ठेवता अमर्याद सामर्थ्याच्या देवाची उपासना करत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही त्याला बंदिस्त करणार नाहीत. आम्ही त्याच्यावरती पूर्ण अवलंबून राहणार आहोत. तुझे आभार मानतो. अनेक दिवसापासून बंद असलेलं तुझं मंदिर उघडं केलं जाणार आहे. लोकांना जबाबदाऱ्या समजू दे. तुझ्या घरामध्ये कसं त्यांनी वागावं, कसं यावं, या संबंधानं मार्गदर्शक तत्वांचं त्यांनी पालन करून तुझी उपासना मुक्तपणे करण्यासाठी सहाय्य कर. आणि ज्यास लोक तुझ्या घरामध्ये येऊन तुझी उपासना आराधना करतील, त्यांना प्रभू सर्व प्रकारचं आणि रिलॅक्सेशन किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह येऊ दे, आणि 8 महिन्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यामधला आनंद वाढू दे. प्रभूजी, चालू झालेलं मंदिर कधीच बंद होऊ देऊ नकोस. कोरोनाची लाट, ज्या दुसऱ्या लाटेची लोक वाट पाहत आहेत, परंतु आज अमर्याद ताकद असणाऱ्या देवाकडे मागत आहोत, ते लाट येऊ देऊ नकोस. त्या लाटेला प्रतिबंध केला जाऊ दे. सुरू झालेलं मंदिर परत बंद होऊ देऊ नकोस देवा. आणि तुझ्या लोकांनी सतत आणि सतत तुझ्या नामाची उपासना करावी अशा होऊ देवा. आजचा संदेश हा पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारा, प्रार्थनेमध्ये बदल करणारा असू दे. त्यांना बदलून टाक, त्यांच्या प्रार्थना बदलून टाक. तुला गौरव दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली.